तर मंडळींनो, तुमच्याकडे सुद्धा असं रात्रीचं भात फुकट जातं काय, तर त्याच्यावर सुद्धा माझ्या आवशीने उपाय आणला, तो मी तुमका आज दाखवते. म्हणजे कसा तुमच्याकडलं पण भात असं फुकट जाऊचं नाही. आपल्या घरात एखादं बारीकसं तरी मिक्सर असतोच, तर आपण काय करायचा, ह्या मिक्सरच्या भांड्यात हे भात सगळं ॲड करायचं. नंतर त्याच्यात चवीनुसार आपल्या हवे त्या तिखटेनुसार मिरची टाकायचे. ते कापायच मस्तपैकी स्वाद येऊ म्हणून आला आणि लसूण सुद्धा जरासा टाकायचा आणि थोडंसं कलर आणि घालतात म्हणून व्हायची हळद सुद्धा घालायची. सगळं झाला काय आपण ह्यावेळेस मिक्सरात फिरवून घेऊया गरगरान असा. ह्या आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्या मस्तपैकी वाटा पसाला लावून घेतलेला असा. तर ह्या दुसऱ्या टोपात काढून घेतलंय आणि वायचं ते का शिजवतोय, कारण त्याच्यात आपण मिरची आणि आला लसूण घातलं म्हणून. नंतर भात आपलं ऑलरेडी तसं शिजलेलंच असतं. तर ह्या असा आपला पिठी कसा करून झाला मग हे असं घ्यायचं आणि आपल्याकडे प्लॅस्टिकचं कागद असतंच त्याच्यावर असं टाकून त्याला मस्तपैकी गोल असं आकार द्यायचं. आपले असे हे पापड मस्तपैकी घालून झालेले असत, ते मी उन्हात सुकवते. तर गाईजणू पहिलं पापड देवाच्या नावाने सोडते. बघूया तो कसं तळान घेता तो. तर अशा प्रकारे आपण वेस्ट जाणाऱ्या भातापासून असे मस्तपैकी कुरकुरीत असे पापड बनवले. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वेस्ट जाणाऱ्या भातापासून असा काहीतरी ट्राय करा, म्हणजे आपलं भात वगैरे पण वेस्ट जाऊचं नाही आणि याचा खाऊक मजा सुद्धा येते.